श्रीराम नमस्कार. आज 1 एप्रिल 2021. ज्ञानेश्वरी पसायदान निरूपण भाग 33. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. जगद्गुरु तुकोबाराया यांच्या अभंगाने आपण ज्ञानेश्वरी पसायदान या निरूपणाची सुरुवात करतो. 2 दिवसापूर्वी तुकाराम बीज सोहळा संपन्न झालेला आहे. मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक संत हे मनुष्य जीवनात कसं वागलं पाहिजे, आचरण कसं पाहिजे आणि तो कोणता मार्ग आहे जो भगवंतापर्यंत नेऊन सोडतो, हे जर माहिती करून घ्यायचं असेल किंवा ज्यांनी माहिती करून दिलं ते म्हणजे संत. भगवंत समोर आला, परमेश्वर समोर आला, पण ओळखण्याची जर दृष्टी नसेल तर समोर असून आपण अज्ञानी. पण भगवंताची ओळख पटवून देणार हे संत मनुष्य जीवनामध्ये देवापेक्षा वरचढ ठरलेले आहेत. आपण कित्येक संत महाराष्ट्रात पाहतो, महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. स्वभाव बघितला, कित्येक संतांचा स्वभाव हा मायाळू, काही जण रागीट, काही जणांच्या मुखामध्ये अपशब्द, असं सर्व असताना सुद्धा संतपदी जाणं. जनाबाईंनी तर पांडुरंगावरती शिव्यांचा अभंग दिला, तरी जनाबाई पांडुरंगाची सर्वोत्तम भक्तापैकी एक भक्त आहे. अशी कथा तेव्हा एक आहे की जेव्हा जनाबाईंनी पांडुरंगावरती अभंग केला, शेवटी काल्पनिक कथा असो किंवा कथा, मनुष्याला ज्ञान समजून घेण्यासाठी त्या उपयोगी पडतात. आणि या कथेत असं आहे की पांडुरंग आणि रुक्मिणी गप्पा मारत बसले असताना पांडुरंग रुक्मिणीला म्हणतात, थांब जरा, ते जनाबाई माझ्यासाठी अभंग म्हणते आणि इकडं जनाबाई पांडुरंगाला शिव्यांची राखोली वाहत असते आणि तसा अभंग ती करते. आणि हे ऐकून आपल्या नवऱ्याला समोरचा एक जण शिव्या देतोय असं कळल्यानंतर रुक्मिणी पांडुरंगाला म्हणते, अहो हे हा तुमचा कसला भक्त, ही तुमची कसली भक्त, ती तर अपशब्दाने तुम्हाला लाखोल्या वाहतीये. तेव्हा पांडुरंग हसून म्हणाले की रोज इतर भक्तांचं गोड गोड बोलून, स्तुती करून गोडासारखं खाऊन कंटाळा आलाय. कधीतरी जेवताना खरडा पण आवश्यक आहे, तिखट पण हवं, म्हणजे जेवणाची गोडी येते. बघा, पांडुरंगानी आणि जनाबाई जे समजायचं आहे ते समजून घेतलं होतं. पण आपल्या पत्नीला रुक्मिणीला सांगताना पांडुरंगाने काय सांगितलं, आपण काय घ्यायचं. नुसतं तुकाराम बीज झालं, 1 दिवसाकरता उपास केला, तुकारामांचे 2-3 अभंग मोबाईलवरती ग्रुपवरती टाकले म्हणजे तुकाराम महाराज प्राप्त झाले, तुकाराम महाराजांचं ज्ञान प्राप्त झालं, असं आहे का. आपण काय घेतलं, आपण प्राप्त काय केलं, संतांची आवश्यकता काय, संतांची भूमिका काय, ह्याचा कधी आपण विचारच करत नाही. महाराष्ट्राला जे संत लाभले त्याच्यात सर्वोच्च स्थानी जसं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, या प्रत्येकांची वाणी इतकी मधुर होती
एक तत्व जरी असलं तरी एक गंगा नदी होती, एक नर्मदा होती. इतक्या पवित्र नद्यांसारख्या विचार प्रत्येक संतांचे होते. आणि हे आपल्या महाराष्ट्राला हे लाभलेलं आहे. आपण फक्त भौतिक गोष्टींच्या पाठीमागे जास्त पळतो. एका संतांचा जर अभ्यास मनुष्याने जर केला तर त्याला भगवंत कळायला वेळ लागणार नाही. जे प्राप्त करायचं आहे, ज्याची प्राप्ती व्हावी अशी मनामध्ये आशा आहे, इच्छा आहे, ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत प्राप्ती म्हणजे काय जर असं एखाद्याला विचारलं की तुला भगवंत प्राप्ती करायची म्हणजे नक्की काय करायचं आहे. एखादी तरुण मुलाला एखादी मुलगी आवडते, समोर असते पण प्राप्त नसते. एखादे अध्यात्मगुरू एखाद्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात, आपण त्यांच्या समोर असतो, समोर असतात पण प्राप्त नसतात. मग प्राप्त म्हणजे काय तर त्या विभूतींचं, त्या दैवी तत्वाचं, त्या परमात्मा तत्वाचं आपण आचरण करणं म्हणजे त्याची प्राप्ती आहे. आपण एखाद्या ठिकाणी देवस्थानमध्ये दर्शनाला जातो आणि दर्शन घेताना असं आता उन्हाळा चालू झाला आहे, लक्षात येतं की सगळी फरशी वगैरे तापलेली असेल. जेवढ्या जवळ म्हणून काढता येतील तेवढ्या जवळ जाऊन आपण आपल्या पायातले जोडे, भाणा, चप्पल काढतो. थोडंसं जरी पायाला भाजलं तरी म्हणतो की देवस्थानची सोय नीट नाही. एवढा कडक उन्हाळा असताना भक्तांसाठी इथं पायघड्या घातल्या पाहिजेत. समजून काय घ्यायचं आहे? सुखावह गोष्टींनी भगवंत प्राप्ती होणार आहे. ज्ञानेश्वरांनी जे काही आपण पाहिलं असेल, टी व्हीवर बघा, सिनेमात बघा, कुठेही बघा, पायात जोडे होते. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर जीवनामध्ये सुखावह गोष्टींचा त्याग करणं. मी असं म्हणत नाही आहे की तुमच्या नशिबात सुखावह गोष्टी असतील तर त्या तुम्ही स्वीकारल्याच पाहिजेत, कारण ते सुद्धा भगवंताचंच देणं आहे. पण सुखावह गोष्टींचा त्याग करणं, उचित सुखावह गोष्टींचा त्याग करणं, हा भगवंताजवळ जायचा एक मार्ग आहे. मध्ये करवीरपीठ शंकराचार्यांची माझी भेट झाली आणि स्वामीजी जिथं स्नान करायला जातात तिथं मोठी विहीर आहे करवीरपीठाला, कोल्हापूरला. ती विहीर बघायला त्यांनी नेलं. जिथं त्यांच्या आश्रमाच्या मागच ती विहीर असल्यामुळं जिथं जो मध्ये काही अशी पडीक जमिनीसारखं आहे आणि सगळा राडारोडा आणि कचरा आहे. अक्षरशः चालताना कधी काय पायात घुसेल हे सांगता येत नव्हतं. पण महाराज तसेच कुठेही न बघता सरळ चाललेले होते. पायामध्ये पादुका नव्हत्या, उघड्या पायाने चालले. नंतर लक्षात आलं, त्यांना विचारलं की इथं येणं म्हणजे थोडीशी पायवाट करणं गरजेचं आहे. तसे म्हणाले की संन्यास आश्रमामध्ये सर्व सोडायला लागतं. सुख हा ज्यापासनं चालू होतो शब्द, त्याचा सर्वाचा त्याग करायला लागतो. इथं रस्ता केला तर नक्कीच पोचू शकेल, पण ते सुद्धा एका सुखामध्ये येतं. आपल्या पायांनाच सुद्धा तेवढी सुद्धा सवय नको.
काट्याकुट्यात पण चालायची सवय ही पायांना पाहिजेच. जर टोचलं नाही तर मिळणार कसं? एखाद्याला बघा, एखादा तोंडात मारली तर त्याचं विसरून जातो, पण एखादा शाब्दिक टोचून बोलतो, आपण त्याला टोचून बोलणं म्हणतो, तर ते जन्मभर लक्षात राहतं. म्हणजे जर टोचलं नाही तर ते लक्षातच राहत नाही. मनुष्य जीवनामध्ये सुखावह गोष्टी सहजरित्या सद्यस्थितीत प्राप्त होत असल्यामुळे मनुष्याला भगवंताची तितकीशी ओळख काही होत नाही. आणि मग याचा फायदा इतरत्र भोंदू माणसं समाजामध्ये आपण पाहतोय, स्वतःची मंदिरं, स्थानं, मठ उभे करून घेत आहेत. माऊलींनी ना कधी मठ उभा केला, तुकाराम महाराजांनी ना कधी मठ उभे केले. धर्माचा प्रसार केला, धर्माचा प्रचार केला, पण मठ कधी उभे केले नाहीत. जीवनामध्ये कधी गुरुपौर्णिमा जी पांडुरंगाच्या प्रती होती आदर, तोच व्यक्त केला. स्वतःचे कधी हातपाय धुवून घेतले नाहीत. हे सांगायचं कारण असं, ज्ञानेश्वरी आपण हे संतांचं वाङ्मय, संत तिथे विवेक. व विवेक म्हणजे काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. नुसतं ऐकणं म्हणजे अनुकरण नव्हे. संतांचा विचार करणं गरजेचं आहे, त्या स्थितीचा विचार करणं गरजेचं आहे. त्यावेळच्या घडणाऱ्या घटना काय असतील ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. तुकाराम बीज जेव्हा असतं तेव्हा असं म्हणतात की तेथील वृक्ष हलतो. त्याचे व्हिडिओ सुद्धा बऱ्याच ठिकाणी सगळ्यांनी टाकलेले आहेत. मुळामध्ये आपण अशा गोष्टींमध्ये गुंतूच नाही. तुकाराम महाराजांनी शिकवण काय दिली? मनुष्याचा देह हा सदैव त्या परमात्म्यापाशी जाण्याची जर ओढ असेल तर जाण्यासाठी तयार हवा. जीवन कधी संपवावं, जीवनाचा उद्देश पूर्ण झाला असं कधी समजावं, याच्यासाठी संतांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज वैकुंठ गमनी गेले, अजूनही राहिले असते, पण कुठली गोष्ट कुठं थांबवली पाहिजे हे सांगण्यासाठी स्वयंकृती घडणं नेहमी गरजेचं असतं. म्हणून कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पुस्तकं वाचतो, पोथ्या वाचतो, पोथीमध्ये गोष्टीरूपरित्या समजवलेलं असतं, स्तोत्रामध्ये गोष्टीरूपरित्या समजवलेलं असतं, दाखले असतात, पण आपण ते घेत नाही, त्याचं आचरण होत नाही. पारायण हे नुसतं करण्यासाठी म्हणून करू नये. मग 100 वेळा करा, 1000 वेळा केला, त्याचा उपयोग नाही. त्यातलं काहीतरी घेतलं तर त्याचा उपयोग आहे. त्याचं किती सुगंधी फुलं, उदबत्त्या, गंध लावलं तरी काहीही उपयोग होणार नाही. कृतीत काय आणलं हे महत्त्वाचं आहे, आणि कृतीत येणं गरजेचं आहे. म्हणून भगवंतानी कधी जनाबाईंचा तिरस्कार केला नाही. जनाबाईंना आपल्या हृदयातच स्थान दिलं, तुकोबरायांना आपल्या हृदयात स्थान दिलं, आणि माऊली तर साक्षात परमात्माचाच अवतार होता. हे सर्व सांगायचं इथं कारण आजच्या निरूपणात असं आहे की कुठल्या तरी एका संतांचं अभ्यास जरूर करा.
जगाची माऊली ज्ञानेश्वर यांचा आपण जीवनपट पाहत असताना आपल्याला माहिती आहे की कित्येक गोष्टींसाठी माऊलींना जीवनामध्ये संघर्ष करायला लागला. पण कायम माऊली हे या गुरुस्थानी राहिले. चांगदेव महाराज 1200 वर्षाचे होते, पण माऊलींना गुरु म्हणून मानलं. 1200 वर्षांत तेव्हा माऊलींचं वय 21 होतं. समाधी घ्यायचं वेळ आलेली होती. म्हणजे विचार करा, 1200 वर्ष कुठं आणि 21 वय कुठं. पण 1200 वर्ष वय असलेल्या व्यक्तीने 21 वय असलेल्या माऊलींचा शिष्यत्व पत्करावं, हे सांगण्याचं कारण असं, मनुष्य वयाने नाही तर ज्ञानाने आणि कर्माने मोठा होतो. हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं वयाने मोठे म्हणून नमस्कार करू नका. ज्ञानाने, कर्माने आणि आचरणाने जर योग्य असेल तर त्याच्या पुढेच नतमस्तक व्हा. आणि आपल्या खरं सांगायचं तर आपल्या गुरूंव्यतिरिक्त कोणाच्याही पुढे नतमस्तक होऊच नये. एकाशी आपण गाठ बांधली की त्याच्याशीच हवी, दुसरा विचार येता कामा नये. संतांचं तसंच झालं. म्हणून कायम संतांचा अभ्यास करणं, संतांच्या मार्गांवरती, विचारांवरती चालणं हे खूप गरजेचं आहे. आता आपण जे निरूपण करतो ते मागच्या निरूपणात आपण पाहिलं की माऊलींचा जन्म झाला. बाहेर कडाडून वीज चमकली आणि त्या आवाजामध्ये रुक्मिणी यांच्या उदरातून त्या बाळाचा जन्म झालेला आहे हे कोणाला कळलं पण नाही. आणि जेव्हा पाहिलं तेव्हा मूल हे आईपासनं बाजूला झालेलं होतं. आणि आपण पाहिलं की ती गौरीची आई यांनी नाळ तोडली. विठ्ठलपंतांना सांगितलं. सिद्धोपंत, उमाबाई यांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. सिद्धोपंतांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. जे स्वप्न मी पाहिलेलं होतं, परमात्म्याने जे स्वप्न दाखवलं होतं, तो साक्षात परमात्मा माझ्या लेकीच्या उदरी त्यांनी आज जन्म घेतलेला आहे. आणि त्याचा आजोबा होण्याचा मान हा मला मिळालेला आहे. या विचारांनी सिद्धोपंतांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत होते. आपल्या लेकीला काय खाऊ पिऊ घ्यावं याच्या विचारात आणि गडबडीत उमाबाई होत्या. आपेगावमधली ब्राह्मण कुटुंबातलीच बरीच माणसं अशी होती की विठ्ठलपंतांनी घेतलेला निर्णय, आपल्या गुरूंना विचारून घेतलेला निर्णय, गुरु आज्ञेनी संन्यासातनं परत गृहस्थ आश्रम धारण केलेले विठ्ठलपंत बऱ्याच जणांना मान्य होते. पण समाजामध्ये जी खोचक माणसं असतात ती नेमकी विरुद्ध असतात. आणि तसे बरेच वर्ग विठ्ठलपंतांच्या विरुद्ध होता. बाळाचा जन्म झाला. बाळ वाढू लागलं. आपल्या घरामध्ये एक बाळ आलेलं आहे, कदाचित ह्याची जाणीव सुद्धा निवृत्तीनाथांना झालेली होती. निवृत्तीनाथांचं वय काही तेव्हा मोठं नव्हतं, पण खुणाखाणांनी
ते इशाऱ्यांनी आपल्या वडिलांशी बोलायचे. तसं बाळ झाल्यानंतर निवृत्तीनाथांना जेव्हा विठ्ठलपंतांनी बाळ दाखवलं आणि निवृत्तीने असा हात केला आणि हसला, आणि तेव्हाच त्या बाळाला माहीत पण नव्हतं, पण बाळाने निवृत्तीनाथांकडे बघून हास्य केलं आणि ह्याने रुक्मिणी आश्चर्यचकित झाली. आणि रुक्मिणीला भास झाला, भगवंताच्या चेहऱ्यावरती, त्या श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरती, मुखावरती मी जो रोज आनंदमयी भाव बघते, तोच भाव मला माझ्याच बाळाच्या मुखावरती पाहायला मिळतो. विठ्ठलपंतांना माहिती होतं, रुक्मिणीलाही माहिती होतं, जन्म घेतलेला हा परमात्मा आहे हे माहिती होतं, साक्षात परमात्म्यानेच सांगितलं होतं. पण आत्ता ती त्या बाळाची आई होती. गौरी, रुक्मिणीची मैत्रीण, ती रुक्मिणीला कायम म्हणायची की याचे बोट किती सुंदर आहेत, किती नाजूक आहेत, ह्याचे पाय किती मऊ आहेत, ह्याचं अंग किती लुसलुशीत आहे, ह्याच्या गालाला कशी खळी पडते, हा हसतो कसा. आणि रुक्मिणीला त्या गौरीची समजूत घालायची, अगं सगळीच लहान मुलं, सगळीच बाळं अशीच असतात लहानपणी. पण गौरी रुक्मिणीला म्हणायची, नाही ताई, आपला निवृत्ती तसा नव्हता, पण इथं मात्र हे बाळ असंच आहे. रुक्मिणीला आपल्या बाळाबद्दल केलेलं कौतुक वाटून कधी कधी आईची मायाच तशी असते. पटकन काजळीचं बोट तिला लावलं जायचं, नजर लागायला नको. काय गंमत आहे बघा, ज्याच्या आदेशाने हा पूर्ण हे जग चालतं, त्याचा जन्म झाला होता आणि त्याला नजर लावू नये म्हणून आई गालाला काळी टीट लावते. नुसता विचार करा तुम्ही, जो ह्या जगताचा निर्माता आहे त्यालाच नजर लागू नये. नातं बघा, भावनांचे मातृत्वाचं विचार करा. साक्षात परमात्मा माझ्या उदरी जन्माला आलेला आहे हे रुक्मिणीला माहिती होतं, तरी आईचं हृदय हे आईचंच असतं. आणि काही दिवस झाले, आता बाळाचं नाव ठेवायला हवं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघांमध्ये परत चर्चा सुरू झाली की नाव काय ठेवायचं. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला विचारलं की तुमच्या मनामध्ये असं काही आहे का की ह्या बाळाचं नाव आपण अमुक अमुक ठेवा. आणि रुक्मिणी विठ्ठलपंताला म्हणाली, तेवढं मात्र मला सांगू नका, ते काम तुम्हीच करा, कारण मला त्यातलं कळत नाही. तुमची बुद्धी, तुमची विचारसरणी इतकी सर्वोच्च आहे की आपण नाव ठेवाल ते सुद्धा उत्तमच असेल. इथं पत्नीची पतीला असलेली साथ हे लक्षात येतं. म्हणजे तर मला अमुक आज सध्याच्या याच्यात विचार केला तर मी सांगते तेच नाव, बस विषय संपला. तेव्हा असं नव्हतं. ज्ञानाने विचार करणाऱ्याला जास्त प्राधान्य दिलं जायचं. याचा अर्थ असा नव्हता की रुक्मिणी अज्ञानी होती, पण विठ्ठलपंतांनी वेदाचा अभ्यास केलेला होता, धर्माचा अभ्यास केलेला होता, आणि आपल्या अपत्याला कुठलं नाव द्यावं. जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट धारण व्हायला हवी, तसं नाव सुद्धा धारण व्हायला लागतं. नावात काय आहे, जसं आपण म्हणतो, शेक्सपियर म्हणून गेला, नावात काय आहे, नावातच सर्व आहे. पांडुरंग, श्रीराम, नुसता उच्चार करा, सगळं आपोआप येतं. म्हणून नाम आणि नाव जरी एक असलं, दोन्ही एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत.
मागं सांगितलेलं आहे नाम कशाला म्हणतात आणि नाव कशाला म्हणतात. तर तेव्हा हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला विचारलं, तरी तुम्ही सांगा तुमच्या मनामध्ये काय आहे. आणि मग रुक्मिणी विठ्ठलपंतांना सांगते की अहो, रोज हा खेळत असतो तेव्हा गौरी म्हणते की याचे अमुक अमुक हात खूप मऊ लागतात. तो पटकन हाक मारली तर बघतो. निवृत्ती जेव्हा त्याच्याकडे पाहतो तेव्हा हा हसून त्याला प्रतिसाद देतो. आणि तो हसल्यावरती मला तो साक्षात भगवान श्रीकृष्ण समोर आहेत. आधी भास व्हायचा, दिसायचं, आता प्रत्यक्ष आहेत असंच वाटतं. आणि हे कोणी ज्ञानीच व्यक्ती, ज्ञानी ज्याला ज्ञान प्राप्त आहे असंच करू शकतो. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये, विठ्ठलपंत बापाच्या भूमिकेत होते इथं, पण त्यांच्या लक्षात आलं जेव्हा डोहाळे लागले होते तेव्हा भागवतातला भाग 11 स्कंद भगवद्गीता हे रुक्मिणींनी पूर्ण वाचले होते. विठ्ठलपंतांनी बऱ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण रुक्मिणीला सांगितलेलं होतं. आणि ते ज्ञान, त्या ज्ञानाचा कुठं ना कुठं तरी त्या गर्भावरती परिणाम होत होता. सध्या गर्भसंस्कार अशा नावाने व्यवसाय चालतो तो हाच. वास्तविक घरी करू शकणारी गोष्ट बाहेर जाऊन करून येतात. अवघड काम आहे सगळं. सगळंच सध्या अवघड होत चाललेलं आहे. बाहेर जाऊन जर गर्भसंस्कार करायला लागत असतील आईबापांना, त्याच्यासारखं दुर्दैव नाही. कारण आईबापांवर संस्कार नाहीत हे याच्यातनं सिद्ध होतं. आणि जर ते असतील तर आईच्या मनामध्ये चुकीचे विचार येताच कामा नये. मग कशाला पाहिजेत गर्भसंस्कार. आईच्या मनामध्ये सतत पवित्र भाव असेल, त्या परमेश्वराचं चिंतन असेल तर ते गर्भसंस्कारच झाले. पण उसनं 1-2 तासासाठी केलेले संस्कार हे कायम राहतील का, याचा विचार मनुष्य करत नाही. पण गर्भसंस्कार असो, तो भाग नाही आहे. तसं त्याच्यापाशी. आणि इथं विठ्ठलपंत म्हणतात की रुक्मिणी, मला असं वाटतं की आपलं हे मूल हे खूप बुद्धिवान आहे. माझा जो अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाच्या निष्कर्षावर सांगतो हे खूप हुशार निघणार, खूप मोठं होईल आणि ज्ञानी होईल. म्हणून आपण ह्याचं नाव ज्ञानदेव ठेवू. आणि रुक्मिणीच्या मनामध्ये क्षणभर ज्ञानदेव असं नाव जेव्हा येतं, हे जेव्हा हाक मारली जाते तेव्हा ते बाळ आपले हातपाय आनंदाने हलवायला लागतं, हसायला लागतं. आणि दोघांचं नक्की होतं की बाळाचं नाव ज्ञानेश्वर ठेवावं. ज्ञान अधिक ईश्वर. जे ज्ञान रुक्मिणीने ऐकलेलं होतं, विठ्ठलपंतांनी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट भागवतातली, भगवद्गीतेतली, ज्या ज्या आध्यात्मिक गोष्टी विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितलेल्या होत्या ते सर्व ज्ञान अधिक भगवंतांनी विठ्ठलपंतांना सांगितलं होतं आपल्या पोटी आमचा अवतार होणार म्हणून ईश्वर. ज्ञान अधिक ईश्वर म्हणून त्याचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं गेलं. आता इथं गंमत बघा कशी आहे. ज्ञान एका बाजूला झालं आणि दुसरा ईश्वर, ईश अधिक श्व असं तसं आपण धरलं. ईश अधिक श अधिक स्वर म्हणजे त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला माहिती आहे ईश म्हणजे भगवंत ईश्वर, श म्हणजे मीठ,
म्हणजे खरेपणा. आणि स्वर म्हणजे बोलणं. म्हणजे ज्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये फक्त खरेपणा आहे, असा ज्ञानी तोच ज्ञानेश्वर, असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामध्ये. आणि मग जे जवळचे ओळखीचे आहेत त्यांना बोलवून ज्ञानेश्वर माऊलींचं बारसं होतं. कानामध्ये कुर्र करून सांगितलं जातं ज्ञानेश्वर. ते बाळ हसा, ज्ञानेश्वर हाक मारली की ते बाळ हसायला लागतं. आणि सिद्धोपंत आणि उमाबाई पाळण्यापाशी उभ्या राहतात. सिद्धोपंतांना बाळाकडे बघताना त्या भगवंताची आठवण येते, त्या दृष्टांताची आठवण येते आणि आता साक्षात भगवंत आपल्या समोर आहे. आणि सिद्धोपंतांना काय वाटतं पुढील भागात पाहू. श्रीराम.